आणि मला तर आठवत नाहीये की मी लास्ट टाइम कधी हाताने राईस खाल्ला. माझ्या एखाद्या कंटेंट किंवा बिहेवियर मुळे माझ्या घरच्यांना बोलतात ना की हिची मम्मी किंवा हिचे पप्पा असे असतील का, किंवा ही नक्की इथलीच आहे का इंग्रजांची औलाद आहे वगैरे, असलं खूप घाणेरड काही काही बोलतात. एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर तिकडे आपलं कल्चर मांडी घालून जेवणं, म्हणून आपण खाली बसून मांडी घालून जेवतो का? नाही, ऑफकोर्स नाही. आणि असे कमेंट करणारे लोक पण मग ते करत असतील का खरंच? तसं जसं मुलगी म्हणते ना मॉम डॅडला की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, तेवढंच फ्रीली मला मॉडेल व्हायचं म्हणावं, असं ऍटमॉस्फिअर मला महाराष्ट्रीयन लोकांसाठी क्रिएट करायचंय. मी माझ्या आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोलले, तुम्हाला पण वाटेल की ही खूप सेल्फ ऑब्सेस्ड आहे, पण माझी रोल मॉडेल मी स्वतःच आहे. कारण की मला असं वाटतं प्रत्येक जण त्यांच्या जागेवर बेस्ट असतो. प्रत्येकाची लाईफ आणि पाथ आणि सर्कमस्टान्सेस सेम नाहीत होऊ शकत. आपण फिल्म स्टार्स, टीव्ही स्टार्स हे नाव खूप ऐकले, पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण रील स्टार हे नाव खूप चर्चेत आलेलं आहे आणि तुम्ही ऐकलं सुद्धा असेल. तर अशाच एक रील स्टार आपल्यासोबत आहेत. वेलकम मॅम. थँक्यू. तुम्ही यांना रील्सवरती पाहिलंच असेल. त्यांचं नाव जुली आहे आणि त्या एटिकेट ट्रेनिंग देतात. तर एटिकेट ट्रेनिंग काय असते आणि तुम्ही कसे शिकलात? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मला एटिकेट शिकायचं असं काही नव्हतं. मी स्टायलिंग शिकण्यासाठी, जसं की मी मॉडेलिंग मध्ये 2018 पासून आहे, सो मला असं वाटलं की मी स्टायलिंग शिकली पाहिजे. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये स्टायलिस्ट लोकांची कमी आहे. म्हणजे की आपलं जे हे डिपार्टमेंट आहे, लाईक मेकअप डिपार्टमेंट किंवा डिझायनर डिपार्टमेंट, ते आहे, पण त्यांना जो हेड करतो ना, हेड असतो त्यांचा, सो तो आपल्याकडे नाहीये मराठीमध्ये. सो मला असं वाटलं की महाराष्ट्रीयन लोकांसाठी किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी म्हणून मी स्टायलिंग करूयात. सो मी स्टायलिंग करण्यासाठी कोर्स शोधत होते. तर मग स्टायलिंगच्या कोर्समध्ये मला एक सब्जेक्ट होता एटिकेट ट्रेनिंग आणि प्रोफेशनल इथिक्स, ज्यामध्ये स्टायलिस्ट लोकांना प्रोफेशनल इथिक्स पण शिकवावं लागतं. जसं की स्टायलिंग म्हणजे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही पूर्ण त्याने कपडे कसे घालावे, त्याने प्रोफेशनली प्रेझेंट कसं राहावं, हे सगळ्या गोष्टी स्टायलिंग मध्ये येतात. सो तिकडे मला एक सब्जेक्ट होता एटिकेट ट्रेनिंग अँड प्रोफेशनल इथिक्स. तेव्हा मला असं वाटलं की मी अजून यामध्ये डीप शिकलं पाहिजेत. आणि ठीक आहे, ज्या लोकांना वाटतं की यामध्ये अजून आपण छान प्रेझेंट झालं पाहिजे, त्यांच्यासाठी मी असं इंटरेस्ट घेऊन शिकवायला स्टार्ट केलं. त्यानंतर मग मी ऑनलाईन कोर्स केले, कारण की इंडियामध्ये फक्त प्रोफेशनल इथिक्स शिकवणारे असं ट्रेनर मला तरी नाही सापडला. सो मग मी ऑनलाईन कोर्स केले, जे एक नेटफ्लिक्सला वगैरे त्यांची सिरीज आहे, सारा म्हणून त्यांचं नाव आहे. त्या इंटरनॅशनल प्रोफेशनल इथिक्स शिकवतात आणि त्याच्या कोच आहे. सो मी त्यांच्याकडे ऑनलाईन कोर्स केला आणि ऑनलाईन त्यांनी मला सर्टिफिकेट वगैरे प्रोव्हाइड केलं. सो इंटरनॅशनली अप्रूव्ड प्रोफेशनल इथिक्स ट्रेनर कडून मी शिकले. आम्ही काही तुमचे व्हिडिओज पण पाहिले, अगदी बेसिक व्हिडिओ, म्हणजे कॉर्न फोकने खाण्यापासून इतकं बेसिक विचार आम्ही पण ऍक्च्युली कधी नव्हतं. पण ते खरंय, व्हिडिओ पाहिल्यानंतर अरे वाटलं खरंच आहे की असा विचार करण्यापेक्षा अशी कृती प्रॅक्टिकली कोणीतरी सांगणार पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला हे शिकवायचं विचार केला तर तुमच्या पण डोक्यात माइंडसेट आला असेल की काय बेसिक्स पासून आपण स्टार्ट करायला पाहिजे. सुरुवात कशी नेमकी केली, कुठल्या बेसिक्स पासून? हा, ती पण सुरुवात आपण म्हणू शकतो की एक स्टायलिंग पासूनच झाली. मला असे काही, म्हणजे मी स्टायलिंगचा कोर्स करत होते, त्यानंतर मी जेव्हा अप्रोच केलं, लाईक की जेव्हा मी रील वरती ऍक्टिव्ह नव्हती तेव्हा मी रील स्टार लोक किंवा स्टार लोक यांना मी समजून सांगायला लागले की स्टायलिंग म्हणजे काय आहे, प्रेझेंटेबल राहणं म्हणजे काय आणि तुम्हाला स्टायलिंगची का गरज आहे. तेव्हा मला असं वाटलं की या लोकांचे नाव तर खूप आहेत आणि ते लोक म्हणजे स्वभावाने छान आहेत वगैरे, पण एखाद्या ठिकाणी जस्ट फॉर प्रेझेंटेशन ते असे खूप ठिकाणी क्रिटिसाइज होतात किंवा अजून मोर प्रेझेंटेबल राहणं त्यांना गरजेचं आहे. सो मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे करू शकता, ते करू शकता. सो मग तिथून मला असं वाटलं की यार हे जास्त बेटर आहे की मी त्यांना शिकवलेलं. आणि मला अशा लोकांचा पुढून रिस्पॉन्स पण आला, थँक्यू हे शिकवल्यामुळे, थँक्यू ते शिकवल्यामुळे, किंवा ह्या प्रोफेशनल इथिक्स आम्हाला खरंच खूप फायदा झाला. आता माझे असे पण काही क्लायंट होते जे बिझनेस ओनर आहेत किंवा पॉलिटिक्स मध्ये आहेत वगैरे. सो त्यांना मी असं काही शिकवलं ना, ते पण अप्रिशिएट करतात की ही नवीन गोष्ट आम्हाला कळली. आणि प्रत्येक ठिकाणी, ठीक आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो,
कल्चर फॉलो करतो आपल्याकडे. मला म्हणजे तुम्ही कमेंट्स पण बघत असाल की खूप लोक करतात की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपलं कल्चर आहे हाताने खाणं. आणि मी एक्सेप्ट करते, प्रत्येकाचे वेगळे कल्चर असतात आणि आपलं इंडिया तर एवढं कल्चरली फुलफिल आहे सो असणं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, तुम्ही इंटरनॅशनल क्लायंट अटेंड करता किंवा कोणतीही गोष्ट ती तुमची ऑप्शनल असते की तुम्हाला कसं राहायचं वगैरे. आणि मी कोणाला कंपल्शन नाही करत की तुम्ही हेच करा आणि हेच बरोबर आहे. एक चांगली हॅबिट म्हणून हा, ज्यांना स्वतःला इंटरेस्ट आहे ते लोक करू शकता. आणि मी पण स्वतः जेव्हा मंदिर मध्ये जाते, इकडे जाते, तेव्हा मी कल्चर आहे सो मी तितक्याच काय बोलतात स्वतःचं कल्चर म्हणून प्रेझेंट करते, तेवढं छान हे करते. पण जेव्हा प्रोफेशनल जागेवर असते ना तेव्हा ते करणं गरजेचं असतं. आता एक एक्झाम्पल सांगते. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर तिकडे आपलं कल्चर मांडी घालून जेवणं, म्हणून आपण खाली बसून मांडी घालून जेवतो का? नाही, ऑफकोर्स नाही. आणि असे कमेंट करणारे लोक पण मग ते करत असतील का खरंच तसं? नाही ना, ऑब्व्हियसली. जिथे जे अपडेशन सुरू आहे तिथे तुम्हाला ते करावंच लागतं. आणि आय एम शुअर की आत्तासाठी लोकांना नवीन आहे, क्रिटिसाइज करतायत, पण काही वर्षानंतर, काही काळानंतर जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते करतील. एक एक्झाम्पल आपण घेऊयात, त्याच्यामुळे आपल्या व्ह्यूअरला पण एक गोष्ट क्लिअर होईल की बाबा एटिकेट्स जे काही म्हणतो आपण, बोलतो, काही व्हिडिओजही पाहतो, पण प्रॅक्टिकली किती अवघड असतं किंवा सांगण्याची काहीतरी कला म्हणा, टॅक्ट म्हणा, ती पण गोष्ट आपल्याला कळून. समजा आपण ह्याच्यावरतीच आता काही करू शकलो की बाबा तुम्हाला एक पॉडकास्ट द्यायचा आहे, तर बोलायचं कसं, ड्रेसिंग प्लस हातवारे एक्सप्रेशन तुम्ही कसे द्याल, तुम्ही तुमच्या फेसने कसं रिॲक्ट व्हाल, इव्हन एक बसण्याची पद्धत. हा, तर आता मला आवडेल हे सांगायला, कारण की मी अजूनपर्यंत नाही सांगितलंय. ते त्या ह्याच्यावर शिफ्ट होणं बाकी आहे, लाईक कसं बसायचं वगैरे. तर यामध्ये 2 क्रायटेरिया आहेत. बॉईजचं वेगळं आहे, गर्ल्सचं वेगळं आहे. जसं की बॉईज आपण बघतो त्यांच्या लहेजामध्येच असतं की कॉन्फिडेंटली बसायचं, आणि गर्ल्सचं असतं की असं फेमिनंट वेने बसतात. सो जेव्हा बॉईज एखाद्या चेअरवर, टेबलवर बसतात तेव्हा त्यांचे पाय हे स्ट्रेट वे मध्ये खाली स्टँड असले पाहिजेत. आणि जेव्हा गर्ल्स बसतात तेव्हा क्रॉस किंवा स्ट्रेट असतील, पण ते असे जुळलेले पाहिजेत. आणि ते बसण्याची स्टाईल म्हणजे पायांची झाली. आता हाताचं बघायला झालं तर आपण एखादा टेबल आहे, सो टेबलवरती आपण कधीच असं रिलॅक्स होऊन नाही बसायचं किंवा असं करून नाही बसायचं. आता हे का नाही बसायचं याचे पण रिझन असतात एटिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीचे. फॉर एक्झाम्पल, हा टेबल आहे एका गोष्टीसाठी, त्याचा पर्पज आहे, इथे काहीतरी रेस्ट करायला, ठेवायला, काही वस्तू ठेवायला. सो आपण जर का तिथे असं बसलो तर त्या गोष्टी डिस्टर्ब होतात. आणि सेकंड थिंग, आपले कपडे किंवा गर्ल्स बसत असतील तर त्यांचे जे पण ड्रेसिंग आहे ते डिस्टर्ब होते आणि समोरच्याला पण कामातून डायव्हर्ट करू शकते. ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक इथिक्स आहेत, त्याचे रिझन्स आहेत त्याच्या मागे. सो जेव्हा आपण होस्ट करत असतो तेव्हा आपण इथून पुढचे हात टेबलवर ठेवू शकतो, पण जेव्हा आपण होस्ट नाही करत किंवा एखाद्या टेबलवर तर आपण खाली ठेवू शकतो. इट्स ऑप्शनल. आणि बरोबर आहे. आणि अबाउट ड्रेसिंग, की तुम्ही ज्या ठिकाणी जाताय तिकडे ज्या इंटेन्शन साठी जाताय तिथून डायव्हर्ट होऊन तुमचा फक्त ड्रेस नाही बघितला पाहिजे, हे फक्त मॅटर करतं. तुम्ही फॉर एक्झाम्पल पार्टीला जाताय, सो तिकडे फाईन की तुम्ही पार्टी वेअर घाला किंवा जास्त चमकीला वगैरे म्हणू शकतो ड्रेस. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कामासाठी जाता ना, तर पुढचं आणि तुमचं पण पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्यामध्ये झालं पाहिजे, ना की तुम्ही ड्रेस ऍडजस्ट करताय. पुढचा व्यक्ती पण मग तिथे पॉज घेऊन तुम्हाला स्पेस देतो की येस करा. सो हे इथिक्स मध्ये येतं की का नाही केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे. आणि कलर्स म्हणायला गेलं तर प्लेन कलर, सिंगल कलर्स, हे जास्त फॉलो केलं जातं, कारण की तिथे काम होणं जास्त महत्वाचं असतं आणि त्यामध्ये डिसेन्सी दिसते. तुम्ही कपड्यांचं जे बोलला, आता अजून एक म्हण आहे जसं की तुम्ही असे कपडे घाला तर तुम्ही कम्फर्टेबल असाल. येस येस येस. मी माझा एका न्यूज चॅनल साठी पण इंटरव्ह्यू झाला लास्ट आय थिंक 6 मंथ पूर्वी. सो त्यांनी मला मॉडेलिंग रिलेटेड बोलवलं होतं की मॉडेलिंग नवीन अस्पायरंट आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल आणि तुम्हाला कसे कपडे आवडतात, कल्चरल की वेस्टर्न, असं त्यांनी 2 ऑप्शन विचारलं. याच्यात ऑप्शन असूच शकत नाही. ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ना ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. कधी कधी आपण साडीमध्ये पण खूप अनकम्फर्टेबल असतो कारण आपल्याला फास्ट काम करायचं असतं. कधी कधी वेस्टर्न म्हणजे ते वेस्टर्न आहे, कुठलाच कपडा चांगला किंवा वाईट नसतो, त्यामध्ये तुम्ही कुठला इंटेन्शनली घालताय
ते महत्वाचं असतं. आणि वेस्टर्न कल्चर वगैरे म्हणायला गेलं तर तुम्ही आपलं कल्चर बघायला गेलं तर खूप फ्री कल्चर आहे इंडियाचं, सगळ्यात फ्री कल्चर इंडियाचं होतं. आपण त्याला नाव दिलं वेस्टर्नाइज किंवा हे सगळं आपल्याकडे आधीच होतं असं माझं तरी म्हणणं आहे. सो ज्यामध्ये कम्फर्टेबल आहे ते कपडे आपल्यासाठी कधीही बेटर. मला ते कम्फर्टेबल ह्याच्यावरून विचारायचं होतं की रिसेंटली तू बघितलं असेल की जे देवेंद्र फडणवीसच्या वाईफ आहेत अमृता फडणवीस, त्यांनी एका रिसेंट इव्हेंट मध्ये जे कपडे घातले त्याच्यावरून त्यांची खूप ट्रोलिंग झाली. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्याच्यामध्ये सपोज कम्फर्टेबल आहात ते तुम्ही घाला, लोकांचा तुम्ही का विचार करा. येस येस ऍब्सोल्युटली राईट. जर का त्या मॅम त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहेत, भलेही त्यांना किती टाईट असो, लूज असो किंवा कुठलाही कसाही ड्रेस असो, त्या स्वतः कम्फर्टेबल आहेत, तर यापेक्षा बेटर ड्रेसिंग नसूच शकते. ज्यामध्ये जो माणूस कम्फर्टेबल तो त्याच्यासाठी बेस्ट ड्रेस असं मी तरी म्हणेल. सो कोणाला काही अधिकार नाहीये त्यांना बोलायचा किंवा जज करायचा. पण त्याच्यावरून अजून एक हे होतं की तुम्ही एक पब्लिक फिगर आहात, तर लोकांचं लक्ष तुमच्यावरती असतं, तर तुम्ही पण नाही एका सर्टन वेनी ड्रेस केलं पाहिजे बिकॉज एव्हरीवन इज लुकिंग एट यू. मग माझा पर्सनली असा व्ह्यू आहे, पब्लिक फिगर आहे तर प्रत्येक गोष्ट आपल्याला तेवढी जपून करावीच लागते, ते तर आहे. पण आय डोंट थिंक सो की पब्लिक आजकालच्या जनरेशन मध्ये इतके पण हे झालेत, आणि प्रत्येकाला एक वे ऑफ थिंकिंग आहे, सगळे लोक समजून घेतात आणि सगळे तेवढे मॅच्युअर आहेत की कोणी अशा वेने ट्रोल नाही करणार. कारण की आता आपण जनरेशन तर बघतो की सगळे मॅच्युअर आहेत, इनफ मॅच्युअर की कळतं कोणी, म्हणजे त्यांच्याही घरी लेडीज असतात वगैरे, असं कोणी पहिल्यासारखं ऑर्थोडॉक्स नाही राहिलं असं मला वाटतं. आणि जर का काही लोक क्रिटिसाइज करत असतील तर आपण काही बोलू नाही शकत, कारण ते त्यांचं थिंकिंग आहे आणि आपण सगळ्यांच्या थिंकिंगची रिस्पेक्ट केलीच पाहिजे, क्रिटिसाइज करणारे पण आणि छान बोलणारे पण. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एटिकेट शिकवता, वेगवेगळे ठिकाणं, प्लेस, गर्ल्स बॉईज या अनुषंगाने. पण बऱ्याचदा व्ह्युअरला असा पण प्रश्न पडतो की तुम्ही जे शिकवताय ते तेवढ्या पुरतं फक्त सांगताय की तुम्ही पण तेच फॉलो करता? नाही ऍक्च्युली मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीसाठी तिथे ते फॉलो करणं महत्वाचं असतं. जेव्हा मी कुठे मीटिंग्सला जाते, माझ्या क्लायंटकडे जाते किंवा अशा प्लेसला जाते की जिकडे ते एटिकेट फॉलो करणं आणि मॅनर्सफुल राहणं महत्वाचं असतं, सो मी तिकडे तेच करते. पण जेव्हा की तेवढं महत्वाचं नसतं, लाईक की सगळे कल्चरल काहीतरी इव्हेंट आहे आणि तिकडे मी ते नाही करत, कारण की लोकांना मग ते अनकम्फर्ट फील करून दिल्यासारखं होतं. पण घरी बेसिकली माझी स्वतःची हॅबिट बघायला झाली तर मला ओसीडी आहे. सो मी खूप असं प्रॉपर क्लीनलीनेस, पर्टिक्युलरनेस आणि हे करते, तर ते ओसीडी मी पॉझिटिव्ह वेने घेते की मी घरी पण तेवढंच पर्टिक्युलर राहते. एव्हरी टाइम हँड वॉश करणं, एव्हरी टाइम ते सगळं करणं वगैरे. आणि मला तर आठवत नाहीये की मी लास्ट टाइम कधी हाताने राईस खाल्लाय वगैरे. म्हणजे ठीक आहे, आता लोक बोलतात की हे क्रिटिसाइज, तू इंडियनच आहेत का तू, किंवा इतके घाण कमेंट करतात. पण मे बी मी काही वर्षानंतर त्यांना समजून देणं सक्सेसफुल होईल मला असं वाटतंय, कारण मी वाईट करत नाही हे मला माहित आहे, कोणाला मी कंपल्शन नाही करत. तुम्ही म्हटलं की तुम्हाला लोक बोलतात, ते त्याचा तुमच्यावरती काही इफेक्ट होतो का ट्रोलिंगचा? नाही, अजिबात नाही. उलट मला जास्त करायला हे मिळतं की ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. जे मला तसं बोलतं तर मला असं वाटतं की अजून काय छान करू शकते की त्यांचं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह माइंड कन्वर्ट होईल, की थोड्या दिवसांनी जे निगेटिव्ह बोलतात ते पॉझिटिव्ह कसे बोलायला स्टार्ट करते. सो माझा नेहमी ट्राय असतो की पॉझिटिव्ह बोलणाऱ्यांना तर मी ऑलवेज थँकफुल आहे, पण जे नेगेटिव्ह बोलतात त्यांना पण मी कसं पॉझिटिव्हली प्रेझेंट करू शकते यासाठी. खूप सेलिब्रिटीज आपण बॉलिवूड मध्ये बघितलं, अर्जुन कपूर वगैरे, ते लोक डिप्रेशन मध्ये गेले होते की म्हणजे ट्रोलिंग. तर मग तुम्ही कसं हे करता? आणि आतापर्यंतची तुमची सगळ्यात वाईट कमेंट कुठली वाटली वाचलेली तुम्हाला, ज्यामुळे लईच लिटरली म्हणजे खरंच जेन्युइनली वाईट वाटलं? जेन्युइनली वाईट जेव्हा माझ्या एखाद्या कंटेंट किंवा बिहेवियर मुळे माझ्या घरच्यांना बोलतात ना की हिची मम्मी किंवा हिचे पप्पा असे असतील का, किंवा ही नक्की इथलीच आहे का इंग्रजांची औलाद आहे वगैरे, असलं खूप घाणेरडं काही बोलतात. सो मला असं वाटतं जे मी करते ते मला बोलण्यापर्यंत ठीक आहे, माझ्या घरच्यांना इन्व्हॉल्व करताय तर मग ते माझ्यासाठी हार्टफुल होतं, कारण की मी करते त्याला मलाच बोललं गेलं पाहिजे. आणि मी असं तर काही वाईट करत नाहीये की ज्यामुळे त्यांना हार्म झालंय वगैरे. आणि वाईट कमेंट तर खूप आहेत, पण माझं असं आहे की जेवढा टाइम मिळेल तेवढंच मी वाचते,
काही काही लोक असे पण जे माझ्या साईडने भांडतात कमेंटवर की तर असं मला तरी तेवढंच हर्ट होतं की माझ्या घरच्यांना बोलतात वगैरे. याची सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली होती? तू एटिकेट ट्रेनर व्हायचं कशी ओळखली नेमकी, आणि त्याच्या आधीच तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं, आणि मग त्याच्यानंतर मध्यंतरी तू मॉडेलिंगचा पण उल्लेख केला. मॉडेलिंग कसं सुरू झालं नेमकं? हा, तर मी कॉलेजमध्ये म्हणजे 12th ला असताना मी नॉर्मल पर्सन की मला असं कुठे वाटलंच नाही की मी इंडस्ट्री जाईल वगैरे. म्हणजे मला ग्लॅमर आणि या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आवडतात, पण मी कधी विचार नाही केला की मी यामध्ये जाऊ शकते. पण 12th ला असताना मी कॉलेजमध्ये तिकडे मला येस कॉलेज बॉर्न अँड ब्रॉड. सो कॉलेजमध्ये असताना मला एका मूवीची ऑफर समोरून आली. म्हणजे कॉलेजमध्ये जे कॅम्पेन असतात ना तिकडे मी मॉडर्नला होते. सो तिथे असं होतं की एका कॉलेजच्या मूवीच्या ऑडिशनसाठी टीम आली होती आणि जे पण ऑडिशन देईन त्यांना पिझ्झा पासेस फ्री होते. माझे फ्रेंड की यार तू मस्त करतेस, तू जा, ते सिलेक्शनच राहू देत पण ऍटलिस्ट आपल्याला लाईक पासेस तरी मिळतील अशा टाइप्स. सो मग मी गेली आणि सिलेक्ट झाली. त्यानंतर तो मूवी वगैरे नाही झाला पण मी मीटिंग्स केले. पण त्यानंतर मला असं कळलं की मी ह्याच्यात येऊ शकते. मी बनलाच नाही बनला, मीटिंग वगैरे झाले, वर्कशॉप झाले, पण तो मूवी बनलाच नाही. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स बॅड म्हणू शकतो. पण हा, मग तिथून सुरुवात झाली, मग लोकांच्या ओळखी झाल्या. तो मूवी नाही बनला पण मग सिरीज किंवा मग सॉंग्स वगैरे. सो 9XM साठी वगैरे सॉन्ग आलेलं 2018-19 मध्ये सोबती वगैरे नाव. सो मग मी असं स्टार्ट करत गेली. पण मग ऍक्टिंग करत असताना मग मला तिथे मॉडेलिंगच्या ऑफर आल्या आणि ते मला रोज शूट मिळत गेले, जसं की ब्रँडिंग साठी असतात. सो मी खूप सारे इंटरनॅशनल ब्रँड सोबत पण काम केलं. लीज, ओनली. आता 2025 मध्ये 24 मध्ये माझं सगळ्यात मोठं काम ह्या क्लासमेट नोटबुक साठी. क्लासमेटच्या नोटबुक वरती जे मागे पिक्चर येतात तिकडे माझा फोटो आलेला. सो ते सगळ्यात मोठं होतं जे वर्ल्ड वाईड पूर्ण डिस्ट्रीब्यूट झालं. आणि मग असं मॉडेलिंगची जास्त अपॉर्च्युनिटी मला मिळत गेली. सो मी मॉडेलिंग मध्ये कॅरी ऑन केलं आणि थँकफुली की आता मला मॉडेलिंगच्या खूप छान अपॉर्च्युनिटी आहेत. पण तेच करत असताना मी जसं तुम्हाला सांगितलं की स्टायलिंग, मग मला असं वाटलं मराठी इंडस्ट्रीसाठी स्टायलिस्ट असला पाहिजे म्हणून मी ते स्टायलिंगचा कोर्स करत गेले. मग मला एटिकेटचं कळलं आणि देन मी एटिकेट स्टार्ट केले. आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्स इतका आहे, सो मला असं वाटलं की मी नॉर्मली तरी कुठे स्टार्ट करू शकते, बेटर आहे की मी सोशल मीडियावर स्टार्ट करू. ज्या पण लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे ते ऑब्व्हियसली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, म्हणून मी सोशल मीडियावर स्टार्ट केलं. तुम्ही म्हटलं की तुमचे क्लायंट्स आहेत ज्यांना तुम्ही एटिकेट, तुम्ही सांगू शकता कुठले क्लायंट्स आहेत वगैरे ज्यांना तुम्ही एटिकेट शिकवता? नाही, ऍक्च्युली ते पर्सनल असतं त्यांचं, कारण की ते म्हणजे लाईक त्यांचं ते पर्सनल इन्फॉर्मेशन आहे की मी जसं त्यांचं प्रोफेशन सांगितलं पण त्यांचे नेम सांगणं त्यांना. ते लोक पण रील स्टार्स आहेत? नो, बिझनेस आहे, काही पॉलिटिशियन्स आहेत, काही ओनर आहेत जसे की हॉटेल ओनर वगैरे वगैरे. सो त्यांनी माझ्याकडे स्टायलिंग साठी विचारलं. देन एटिकेट्स वगैरे त्यांना कळल्यानंतर ते असं लाईक की स्टार्टिंगला नॉर्मली विचारत होते असं काय केलं पाहिजे ते. त्यानंतर त्यांना वाटलं की येस आपण बेटर हे पण करू शकतो, शिकू शकतो. सो मी हँडल केलं आणि ते आता खूप छान हॅपीली बोलतात की येस हे मला यूज झालं, ते मला कोर्स करून घेतात पूर्ण. हा, कोर्स करून घेतात. राईट. त्याचा कोर्सचं स्वरूप नेमकं कसं आहे, किती दिवसांचा, त्याच्यामध्ये काय शिकायला मिळतं आणि अप्रॉक्सिमेटली फीज काय राहते? ओके. कॉमन मॅन पासून ते हायर लेवलच्या म्हणजे बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स पर्यंत. तर ज्यामध्ये लोकांना वॉर्डरोब पासून स्टायलिंग वगैरे करायची असते त्या लोकांसाठी वेगळं असतं स्टायलिंग. आता काही लोकांना वॉर्डरोब अरेंज करून नको हवं असतं, त्यांना फक्त असते की मला काय सूट होईल ते सांगा 1 मीटिंग मध्ये वगैरे. सो ते आता फीस पण मी कसं डिपेंड्स ऑन क्लायंट घेते, ते प्रत्येक प्रोफेशन मध्ये असं असतं. पण एक नॉर्मल लोकांसाठी मिनिमल 30,000 वगैरे फीस घेते, ज्यामध्ये पूर्ण एटिकेट लाईक की बिझनेस एटिकेट म्हणजे मीटिंग एटिकेट, ऑफिस एटिकेट, रेस्टॉरंट एटिकेट, हे सगळं जे कॉमनली एटिकेट फॉलो केले जाऊ शकतात असे ठिकाण आहेत तिथले सगळे एटिकेट शिकवते. पण स्टायलिंग आणि एटिकेट हे दोन्ही वेगळे कोर्स आहेत. ते दोन्ही एकत्र करत असेल आणि नॉर्मल पीपलला तर ते 50,000 मध्ये होऊन जातं. आणि
ते मोर दॅन 21 वगैरे डेज 21 अराउंड 21 डे मध्ये होऊन जातं अराउंड. सपोज एक एक्झाम्पल दिलं, आम्हा दोघांना तुम्ही काय सजेशन द्याल स्टायलिंगच्या? ओके, सो पहिले कलर कॉम्बिनेशन नाही म्हणजे आता डिरेक्टली सजेशन देण्याच्या आधी असे काही क्वेश्चन असतात की तुम्ही कोणत्या प्रोफेशन मध्ये आहात, तुम्ही डेली लाईफ तुमची कशी आहे, परत की तुम्ही कुठल्या ड्रेसेस मध्ये कम्फर्टेबल आहात. बिकॉज कम्फर्ट पेक्षा जास्त काहीच नसतं. कम्फर्टेबल कसे आहात, तुमचं वर्किंग टाइम काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुमचं बजेट किती मॅनेज होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होतात. जेव्हा आधी मी क्वेश्चन करते तुम्हाला, त्याचा पूर्ण अनालाइज करून मग मी तुमच्याकडे येते की सर मी हे सजेशन्स तुमच्यासाठी देते आणि यामध्ये तुम्ही काय काय फॉलो करू शकता, किंवा तुमचा कम्फर्ट इथून इथपर्यंत आहे तर तुम्ही किती चेंजेस करू शकता, हे स्टायलिंग मध्ये येतं. एटिकेट तर नॉर्मली आहे, ते सगळ्यांसाठीच नॉर्मल आहे तसं. म्हणजे तुम्ही वॉर्डरोब पण पूर्ण अरेंज करून देता? येस येस, जेव्हा तुम्हाला तसा कोर्स हवा असतो की येस तुम्हाला वॉर्डरोब पण तसं मॅनेज हवंय, किंवा कलर थेरीज असतात, किंवा तुमचं असतं की काही लोक लाईक फुल मंथ असं बिझनेस वगैरे म्हण फुल मंथ त्यांचं बिझनेसवर असतं, नंतर ट्रिप प्लॅन असतं. सो काही काही लोक फक्त त्या ट्रिप प्लॅन साठी विचारतात की आम्हाला 2-3 आम्ही काय करू, आम्हाला शूट्स करायचे. काही लोक लाईक मी तुम्हाला सांगितलं बिझनेस ओनर वगैरे, जेव्हा त्यांचं काही पर्टिक्युलर कुठे मीटिंग्स असेल, कसलं शूट करायचं असेल, पॉलिटिशियन्स वगैरे, तरच ते स्टायलिंग साठी विचारतात. अदरवाईज त्यांचं नॉर्मल असतं. सो डिपेंड्स ऑन युअर इंटेन्शन की तुम्हाला कशासाठी स्टायलिंग करायचे, त्यावर डिपेंड. पॉलिटिशियन्सचा उल्लेख केला, पॉलिटिशियन्सची काय नेमकी रिक्वायरमेंट असते, त्यांना काय शिकायचं असतं? माझं भरपूर साऱ्या लोकांना भरपूर सारं शिकणं गरजेचं आहे असं लोकांना पण वाटतं. ऍक्च्युली नाही, कपड्यांचं जर बघितलं तर पॉलिटिशियन मोस्टली वाईट घालतात, पण त्यांची ती सोडून पर्सनल लाईफ पण असते ऍक्च्युली. ते हा एटिकेट्स बद्दल ऍक्च्युली मी पॉलिटिशियन कडून असं ऐकलं की आपण कल्चर राहतो आणि आम्ही निवडूनच त्यांच्यामुळे येतो, लोकांमुळे. सो आम्हाला त्यांच्यामध्ये राहायला लागतं, त्यांच्या सारखं राहावं लागतं, त्यांच्या सारखं वागावं लागतं. सो आम्हाला ते सोडून जमत नाही, पण हे आम्हाला आमच्या पर्सनल लाईफ साठी हवंय. आम्ही बाहेर जाऊ, मांडी घालून बसू, त्यांच्यात सारखं खाऊ किंवा सगळं करू, पण पर्सनल लाईफ जेव्हा असतं, त्यांचे जेव्हा पर्सनल लाईफचा विषय येतो तेव्हा त्यांचं पूर्ण वेगळं असतं. लाईक की जसं तुम्ही बोलले की बाहेर व्हाईट घालतात, पण त्यांच्या ट्रिपवरती, त्यांच्या घरच्या दुनियात त्यांचं वेगळं असतं सगळं. सो ते त्या गोष्टीसाठी विचारलेत मला आतापर्यंत. आणि जे त्यांचे कॅम्पेन शूट्स वगैरे असतात तिकडे त्यांचे भलेही कपडे व्हाईट असू देत, पण लाईक की त्यांचा वरतून काही कोट असेल, काही असेल, तर कुठले कलर यूज केले पाहिजेत, अजून किती बेटर होऊ शकतं, हे पण त्यांनी विचारलंय. म्हणजे असं नाही की स्टायलिंग साठी पण ते त्यांनी सजेशन घेतलं, अदरवाईज बाकी थिंग्स साठी. पॉलिटिशियन्स आपण बघितलं तर राहुल गांधीचं व्हाईट टी शर्ट हे खूप फेमस झालं. आणि नंतर सुप्रिया सुळेचं बघितलं तर ते नॉर्मल साडी असते, आणि त्यांचं जास्त असं कन्सर्न असतं की त्यांच्या वाईफ साठी. किंवा मग मला एक IAS ऑफिसर क्लायंट होते, म्हणजे ते क्लायंट नव्हते, त्यांच्या मुलीसाठी. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची मुलगी आता लग्नाला वगैरे साठी बघतायत, सो ते NRI बघतायत, आणि मग ती एकदम अशी घरेलू आहे वगैरे. सो तिला असं थोडंसं अपडेट करायचंय. सो ते त्यांची चॉईस आहे, असं नाही म्हणू शकत की कल्चरल आहे तर छान आहे किंवा तुम्ही का चेंज करत आहे. ती त्यांच्या मुलीची आणि त्यांची चॉईस. सो मग त्यांना ते अपडेशन हवे होते, मग मी त्यांना तसं स्टायलिंग करून दिलं. सो त्यांचं इंटेन्शन ते होतं, मी त्यावेळेस त्यांना करून दिलं. अजून एक एक्झाम्पल आहे की अजित पवारांचं पिंक जॅकेट खूप फेमस झालं, ब्रँडिंगच झाली ती पिंक कलर. तुम्ही पॉलिटिशियन्स खाण्यापिण्याबाबत याच्यामध्ये काही खूप पर्टिक्युलर असतात, ते ऍक्च्युली खूप फॉलो करतात, कारण की एकतर त्यांच्या मीटिंग्स हे ते असतात. हे मी बघितलं, खूप पॉलिटिशियनचे अनुभव नाही आहेत मला, पण जे आहेत त्यांचे, तर ते खूप पर्टिक्युलर हायजिनिक खायचं ट्राय करतात. जिथे ओळख आहे, जिथे माहिती हायजीन आहे, तिथेच ते प्रेफर करतात. आणि जे खाण्यात एकदम सिम्पल खातात वगैरे. जेवढापर्यंत मी ओळखते किंवा जेवढापर्यंत त्यांनी हे केलं की आता आम्ही तर नॉर्मली जेवणात भाकरी खातो किंवा ही पर्टिक्युलर भाजी खातो, तर मग त्याचे एटिकेट आहेत का, असं नॉर्मली ते असं जस्ट फॉर फन की विचारलंय. सो त्यावरून मला अंदाज लागला की खूप नॉर्मल जेवण करतात. नॉर्मल म्हणजे लाईक की गुड फॉर हेल्थ म्हणू शकतो, ज्यामध्ये आता भाकरी खूप हलकी असते पचायला,
ग्रीन व्हेजीज वगैरे. सो अशा टाईपचं डाएट जास्त असतं असं मला वाटतं. आता सगळ्यांचा अनुभव नाही, प्रत्येकाचा वेगळं असूच शकतं ऑब्व्हियसली. तुम्ही IAS चे तुमचे अधिकारी त्यांचं एक्झाम्पल दिलं, त्यांच्या मुलींना तुम्ही हॅबिट्स चेंज करायला लागला. आता तुम्ही एटिकेट शिकू शकता एकाला, पण स्वतःचे जे हॅबिट्स असतात किंवा वागण्याची जी पद्धत असते तर त्या हे मूलभूत असतात, तर त्या चेंज कशा करू? आपण म्हणतो कुठलीही हॅबिट चेंज व्हायला किंवा नवीन इम्प्लिकेट करायला 21 डेज लागतात. सो त्यांना ते जर का मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट खाताना त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत, तर तुम्हाला एव्हरी टाइम ते खाताना एकदा तर आठवेल की नाही आपण बेटर वेने करू शकतो. भले आत्ता नाही होत आहे, ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस एक थिंक म्हणजे एक कुठेतरी थॉट असतो की बॅक ऑफ माइंड की हा हे असं केलं तर जास्त बेटर आहे. सो ते मी त्यांना सांगते कमीत कमी तुम्ही 1 महिना फॉलो करा. 1 महिन्यानंतर तुम्हाला अगेन तुमच्या ह्याच्यावर यायचं तुम्ही शिफ्ट व्हा, पण 1 महिना आधी फॉलो करून बघा आणि तुम्हाला वाटलं की खूपच अनकम्फर्ट वाटतंय, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, तुम्ही फ्री लाईफ नाही जगू शकत आहे, तर तुम्ही अगेन शिफ्ट व्हा. पण नाही होत कोणी. मग जेव्हा त्यांना असं वाटतं की हे बेटर आहे, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे, लोक छान म्हणतायत किंवा घरचे पण, तर मग ते स्टिक होतात आणि पुढे कॅरी ऑन करतात. असं आम्ही कुठली गोष्ट विचारली, जर तुम्ही पॉडकास्टला आलाय तर पॉडकास्ट कसं द्या याच्याविषयी तुम्ही सांगा, तुम्ही इझिली सांगता. पण असा कधी क्लायंट बरोबर एक्सपिरियन्स आला का की क्लायंटने एखादी गोष्ट सांगितली पण त्यासाठी थोडा रिसर्च करावा लागला किंवा थोडंसं स्टडी किंवा थोडा स्ट्रगल पण झालं की तो क्लायंट सपोज आला की मला नाही जमणार आहे करायला? ऍक्च्युली झालंय माझ्यासोबत खूप वेळा. पण मी जसं म्हंटल तुम्ही तुमच्यात काय चेंज करू शकता असं मला क्वेश्चन विचारलं, तेव्हाच मी बोलले की मी डिरेक्टली नाही सांगू शकत. आधी मला तुमचा डेली लाईफ पाहिजे, तुमचा स्टाईल म्हणजे तुम्ही कुठे राहता, आय मीन कुठल्या एरियात राहता, तुम्ही कसं कम्फर्ट राहू शकता, बॅकग्राऊंड तुम्हाला हे सगळं आधी मी विचारते. सो मला ऑब्विसली त्यांचा सगळा माइंडसेट कसा असू शकतो, त्यांना कसा हळूहळू चेंज करू शकते हे सगळं आधी मला विचार करावा लागतो. मी कुठल्याच क्लायंटला भेटून डिरेक्टली म्हणत नाही की तुम्ही हे चेंज करा, ते चेंज करा किंवा हे घालूच नका किंवा ते ऍड करा. त्याच्यासाठी ऑब्विसली स्टडीची गरज असते आणि ते मी करते. 1 वीक तरी घेते आणि त्यानंतर मी नेक्स्ट मीटिंग करते. रील्स कडे कशा वळाला मग तुम्ही? जसं मी सांगितलं की हे मी शिकले, पण मला माध्यमच भेटत नव्हतं की मी डिरेक्टली अप्रोच कसं कोणाला करू की हे मी शिकवते आणि तुम्ही शिका माझ्याकडून. कारण की जर का अवेअरनेसच नाहीये इंडियामध्ये लोकांना की हे पण शिकलं जाऊ शकतं असं. टेबल मॅनर्स नाहीयेत म्हणजे जर आपण बघितलं तर, कारण की फोर्क आणि नाईफचा पण एक ऍक्च्युली आपल्याकडे राईस आपण हाताने खातो, ते खाणं वाईट अजिबात नाही कारण आपलं कल्चर आहे. आपल्याकडे म्हणतात हाताने खा वगैरे. स्पूनवर शिफ्ट झाल्यावर पण खूप लोकांना वाटतं, पण मला हे सांगायचं की राईस हा स्पूनने पण नाही खात, फोर्कने खातात. मग ते पचण्यापुरते मधले 2 स्टेपच लोकांना म्हणजे अजून खूप गॅप आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. सो मला एक्सपेक्टेड नाहीये की मी सांगेल ते लगेच पूर्ण जगाने एक्सेप्ट करावं आणि छान छान मला सगळ्यांनी छान म्हणा, असं काही नाही. प्रत्येक गोष्टीला चेंज व्हायला वेळ लागतो आणि मी अजूनही असं नाही म्हणत आहे की हे कंपल्शन आहे. हे तुमची चॉईस आहे की तुम्हाला कसं करायचं आणि कसं बिहेव करायचं आहे, कसं कुठलं गोष्ट फॉलो करायचं. आता जे रील्स आपण बोललो की रील्स वरती खूप सारे रील्स आले, त्यांना ब्रँड अप्रोच करतात, तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे का? तुम्हाला कुठल्या ब्रँडनी अप्रोच केलाय, कसं एक्सपिरियन्स आहे? ऍक्च्युअली रील्स वाले ब्रँड जातातच कसे आम्हाला जाणून घ्यायचं की पद्धत म्हणजे व्हॉट इज सिस्टम काय त्याची. रील्स कडे फॉलोअर्स त्याच्याकडे खूप सारे आहेत, ऑब्व्हियसली ब्रँड जातात. म्हणजे फ्रेशर्स असतील किंवा थोडेसे फॉलोअर्स आहेत पण चांगला कॉन्टेंट करतात त्यांनी किंवा असं पण आहे की थोडे क्रिंज कंटेंट करतात पण त्यांच्याकडे पण ब्रँड जातात. आता मला मी तितकी मोठी तर रील स्टार नाहीये, पण मी माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी रील स्टार म्हणजे जेवढे माझे फॉलोअर आहेत ते होण्याच्या आधीपासून मी मॉडेलिंग फील्ड मध्ये आहे ना. सो मोर की माझं प्रोफेशनल ते आहे आणि ते बघून माझ्याकडे आलेले जास्त क्लायंट आहेत. पण रील मुळे आलेले असे आहेत लाईक सॉन्ग साठी अप्रोच केलेले किंवा एक प्रमोशन साठी गेलेलं वगैरे. तर मी त्यांना तेच सांगते की तुम्ही जर का माझा कॉन्टेंट बघितला असेल आणि त्याच्याशी तुम्हाला वाटत असेल मी बेस्ट करू शकते किंवा त्याने तुम्हाला काही फायदा होणार असेल तर तुम्ही करा. मग तेव्हा ते येतं. जसं की सगळे रील स्टार तुम्हाला म्हणतील पण की मग ते बार्गेनिंग करायला सुरू करतात की मॅम मग तुम्ही एवढ्या पैशात करा, तेवढ्या पैशांमध्ये करा.
तर माझं असं रीलवर असं काहीच नाही. सो मी असं असतं की हे मी एवढ्या ह्याच्यात करेल, अदरवाईज नाहीच करणार. कारण की माझं प्रोफेशन तर मॉडेलिंग आहे, म्हणजे मी तर फुल टाइम ते करते. मी ऍडव्होकेट पण आहे, पण मी फुल टाइम आत्ता तरी मॉडेलिंग करते. सो मला त्या रिलेटेड जास्त अप्रोच येतात मोर दॅन हे. काही काही हॉटेल वगैरेचे आलेत मला अप्रोच की तुम्ही प्रोफेशनल एथिक्स शिकवता वगैरे, तर आमच्या हॉटेलचं प्रमोशन करत तुम्ही ते शिकवा वगैरे. सो मी बोलते की जे मला शिकवायचं ते तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि ते तुमच्या हॉटेलचा नाव मध्ये घेऊन तुम्हाला करायचं असेल तर मी नक्की करेल. सो केले पण आहेत. मॉडेलिंग म्हणलं की सर्वसामान्य व्यक्तीच्या डोक्यात पहिलं रॅम्प वॉक किंवा वॉकिंग तशा टाईपचं मॉडेलिंग येतं. पण मॉडेलिंग मध्ये तुम्ही बरेचसे प्रकार सांगितले होता, ऍडव्हर्टायझिंग सांगितलं, ब्रँडिंग सांगितलं. याच्या व्यतिरिक्त अजून काय काय तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये करू शकता? ओके, फर्स्ट ऑफ ऑल जसं एटिकेट आणि हे खूप दूर आहे, तसं मॉडेलिंग बद्दल पण आपले सर्वसाधारण लोकांना असंच वाटतं की मॉडेल म्हणजे फक्त चालायचं किंवा शॉर्ट कपडे, ग्लॅमर वगैरे, असं बिलकुलच नाहीये. मॉडेलिंगचे खूप टाईप आहेत. कमर्शियल मॉडेलिंग असते आणि पॅजंट मॉडेलिंग असते, जे आपण बघतो क्राऊन आणि हे सगळे प्रोग्राम होतात ना, मिस दिवा, मिस इंडिया वगैरे, ते पॅजंट मॉडेलिंग मध्ये येतात. कमर्शियल मॉडेलिंग म्हणजे तुम्ही कुठल्या तरी ब्रँडसाठी म्हणून काम करताय. फॉर एक्झाम्पल की माझ्याकडे हा मोबाईल आहे आणि मी हा मोबाईल पकडून शूट करते, सो मी ते फक्त मोबाईल शो करते. इथे मला काय आहे की मी ते यूज करते प्रोडक्ट, आणि तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला छोटे कपडे घालणं किंवा हे असं रिक्वायर्ड नसतं, जे की मॉडेलिंगला लोकांचं परसेप्शन असं आहे की हेच असतं. अजिबात नाही. मॉडेल म्हणजे आता पार्ले बिस्किट वरती ते जे बेबी आहे ते आता ऑब्विसली एवढा मोठा, त्या पण तर मॉडेल झाले, त्याला चाइल्ड मॉडेलिंग बोलतात, ते पण मॉडेल झाले. तर मॉडेलिंग खूप वे मध्ये असू शकते. मॉडेलिंग तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये पण असू शकते. एखादी मुलगी बोलली की मला फक्त आणि फक्त सारी शूट वाले मॉडेलिंग करायचे, ट्रेडिशनल शूट वाले, येस शी कॅन डू. कारण की लेहंगा शूट असतात, साडी शूट असतात, किंवा कुठलेही जे ज्या ब्रँडला ज्याची गरज असते ते शूट करतात. जसं की ज्वेलरी ब्रँड आहे, आपण मोस्टली बघतो त्याच्यावर ट्रेडिशनल आणि ज्वेलरी आपली असते, सो ते पण मॉडेलिंग येते, ते कमर्शियल मॉडेलिंग मध्ये. सो ज्या पण गर्ल्सला मला हे पण तुमच्या थ्रू सांगायचंय, ज्यांना पण असं वाटतं की मॉडेलिंगसाठी खूप काही करायचंय किंवा शॉर्ट कपडे घालणं इम्पॉर्टंट असतं वगैरे, असं काही नाहीये. तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये राहून पण तुम्ही करू शकता आणि खूप छान पण करू शकता. एकूणच मॉडेलिंग असेल, ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री असेल किंवा फिल्म इंडस्ट्री असेल, त्याच्यामध्ये एक थोडासा काउच चा प्रकार पण होतो, किंवा कधी कधी त्यात थोडेसे वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस पण येतात. समोरच्याची डिमांडही कधी कधी वेगळी होऊन जाते. मग असा काही अनुभव आला तुम्हाला कधी? कारण तुम्ही मॉडेलिंग सोबत एटिकेटचा पण येस येस, आणि आय एम ऍडव्होकेट, सो ते तर आहे. आणि मला असं सांगायचं की येस हा प्रकार आहे, पण मी असं म्हणू शकते की हा प्रकार त्याच गर्लसाठी आहे जे त्याला कुठेतरी जाऊन स्टॉप करायचं ट्राय नाही करत. कारण की तुम्ही जर का तुमच्या गोष्टीवर स्टँड आहेत आणि प्रत्येक मुलीला तेवढा सेन्स असतो की आपण कुठल्या स्टेप पर्यंत जायचंय, कुठल्या स्टेप पर्यंत सेफ असू शकतं किंवा नाही असू शकत. कोणाचीच एवढी हिंमत नसते की ते तुम्हाला डिरेक्टली अप्रोच करून तुम्हाला जबरदस्ती कुठे घेऊन जातील, काहीतरी वाईट बोलतील, असं अजिबात नसतं. समोरचा काहीतरी बोलला आणि त्याला तुम्ही रिप्लाय कुठल्या वेने करता त्यावर डिपेंड असतं की त्याचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. सो मला अशा माझ्या खूप फ्रेंड आहेत ज्या सेम याच्यातल्या आहेत, ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात. माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर अजिबात याबद्दल वाईट नाहीये, कारण की जेव्हा तुम्ही एखाद्याकडे अप्रोच होता तेव्हा त्याचा बॅकग्राऊंड बघा, त्याचा रिअल ऑफिस कुठे आहे ते बघा, किंवा ते किती सेफ आहे, भेटताय तर पब्लिक प्लेस मध्ये भेटताय, आणि जास्त तर ऑफिस बघूनच मीटिंग्स ठेवाव्यात वगैरे, आणि मग ते प्रोफेशनलिझम दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे ठेवून जर का करायला गेलं तर इझी आहे, पण मला हे करायचंय आणि तुम्ही काहीच चेक न करता उगीच फटाफट करत चालला की समोर दिसतंय की रिस्क असू शकते, तर मग त्यांच्यासाठी हे हार्मफुल होऊ शकतं. आणि मग कास्टिंग काउच तिकडे ऍक्टिव्ह होतात जेव्हा त्यांना कळतं की ही मुलगी डिरेक्टली काहीच इन्फॉर्मेशन न काढता अप्रोच होतीये, किंवा खूप साऱ्या गोष्टी इन्क्वायरी करायच्या आधी, तर मग तिकडे ते लोक ऍक्टिव्ह होतात. सगळ्यांसाठी नाहीये.
तुम्ही कसे आहात त्यावर डिपेंड आहे तुमच्याशी दुनिया कशी आहे. बरोबर. तुम्ही आता एटिकेट शिकवता, तुम्ही लॉयर पण आहात, तर तुम्हाला फ्युचरमध्ये काय, म्हणजे व्हॉट इज युअर लार्जर गोल, तुम्हाला पर्पज काय? ऍक्च्युली मला माझा हे ड्रीम आहे की जेव्हा आपल्याकडे एखादी मुलगी म्हणते घरच्यांना की मम्मी किंवा पप्पांना की मला मॉडेलिंग करायची आहे, तेव्हा त्यांचा रिप्लाय असतो की नाही, म्हणजे खूप वाईट वेने बघतात रिलेटिव्ह किंवा मम्मी पप्पा किंवा कोणी, कारण आपल्याकडे तेवढं हेच नाहीये. तर मला जसं मुलगी म्हणते ना मॉम डॅडला की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, तेवढंच फ्रीली मला मॉडेल व्हायचंय म्हणावं असं ऍटमॉस्फिअर मला महाराष्ट्रीयन लोकांसाठी क्रिएट करायचंय. की स्वतः मॉम डॅड बोलले पाहिजेत की मॉडेलिंग करते ना कर, जेवढं रिस्पेक्ट आहे ना ऍज अ डॉक्टर, ऍज अ ऍडव्होकेट, ऍज अ लॉयर, जे पण प्रोफेशनल तेवढंच ऍज अ मॉडेल असावे. तेवढा क्लिअरन्स महाराष्ट्रीयन गर्ल साठी, बॉय साठी असावा. आणि तशी इंडस्ट्री मला माझी स्वतःची ओपन करायची आहे, लाईक फॉर महाराष्ट्रीयन पीपल, की ज्यांना करायचंय मॉडेलिंग. कारण की मी खूप मुली बघते की ज्या नाही करू शकत फाईट घरच्यांशी, किंवा त्यांना नाही आवडत की घरच्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन. मग बेटर आहे की आपण त्यांच्या घरच्यांनाच अप्रोच करून दिले की ही गोष्ट वाईट नाहीये, तुम्ही शूटला येताना तुमच्या घरच्यांना घेऊन या, बघा की तुमची मुलगी कुठे वाईट स्क्रीनवर नाही दिसत आहे, किंवा तिचा कम्फर्ट झोन एवढा आहे, तुमचा कम्फर्ट झोन एवढा आहे, तर ती त्यामध्ये राहून करते, पण स्टील ती तिचे ड्रीम फॉलो करते. मला असं काहीतरी करायचंय. म्हणजे पेरेंट्स जे असतात ते सोसायटीचा विचार करतात. राईट. हा राईट. लोक काय म्हणतील, तू असं करते, म्हणजे तू मॉडेलिंग करते, लोकांचा विचार काय असेल, तर लोकांचा माइंडसेट चेंज करण्यासाठी मग कसं चेंज करणार? हा, तर ते मला पण काही असे अनुभव आलेत का ज्या वेळेला तुमच्या म्हणजे आसपासचे कोणी असतील की त्यांना जर अरे मॉडेलिंग करते तर ते एक उगाच अरे क्वेश्चन मार्क लावून नाही का असं? ऑब्विसली मी महाराष्ट्रीयन आहे आणि नॉर्मल माझी मिडल क्लास फॅमिली, सो सगळीकडे असतात. तसे माझे मम्मी पप्पा खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांना जेव्हा कळलं की मला फिल्म इंडस्ट्री आणि हे ते करायचं, तेव्हा त्यांनी असा विचार केला की येस, लोक तर बोलणार आहेत, पण जर का तुला वाटतंय की तू ह्याच्यात करू शकते तर ट्राय. एकदा करणं काही वाईट नाही. जेव्हा तुला ह्याच्यातल्या खूप डीप जाऊन कळेल ना, ते म्हणतात पाण्यात पडल्याशिवाय पोहायला नाही, तर त्याच्या डीपनेस तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू त्याच्यात जाशील. काही चांगल्या थिंग, काही वाईट थिंग ज्या पण आहेत त्यामध्ये कळतील. सो मी जेव्हा स्टार्ट केलं ना, तेव्हा माझ्यासोबत माझी मम्मी पप्पा नेहमी कोणतरी मीटिंग साठी राहायचं, किंवा प्रत्येक गोष्ट मी घरी येऊन शेअर करायची, आज असं झालं तसं झालं. मग त्यांना तेवढा सेन्स असतो की त्यांना कळणार ते की काय चाललंय. सो त्यांनी मला सपोर्ट केला, पण एक एंडला जाऊन असं होतं की तू बघतेस की हे खूप करणं अवघड आहे वगैरे, तर हे स्टॉप केलं पाहिजेत, कारण लोक पण बोलतात मॉडेलिंग काय म्हणजे आपल्यासाठी नको नाहीये त्या गोष्टी वगैरे. पण मी तिथे पण माझं हे नाही स्टॉप केलं. मी स्टँड घेतला की नाही, मला हे करायचंय. प्रत्येक गोष्टीला जर का मला आता ऍडव्होकेट व्हायचं होतं, तर मी फर्स्ट पासून ऍडव्होकेट होईपर्यंत, डिग्री घेईपर्यंत शिकत आले एक एक स्टेप. सो मला यामध्ये पण मोठं करायचं, सो मला वेळ द्यावाच लागेल. मी नाही म्हणत मला 1 वर्षात होईल 2. त्यांचं असं की 1 वर्ष केलं तुला नाही झालं तर आता मग बस कर असं. मॉडेलिंग, रील्स प्लस ऍडव्होकेट हे कसं काय शिफ्ट झाला ऍडव्होकेट? मला लहानपणापासून असं क्रिमिनल सेक्टर मध्ये, मी जसं तुम्हाला सांगितलं की मला 12th ला येऊन कळलं की अरे हे ग्लॅमर दुनिया तर आहे, पण मला असं मी फक्त लोकांकडे बघून इन्स्पायर होणार, पण मी करू शकते असं मला तेव्हा वाटलं. पण त्याच्या आधी जे एक असतं ना की मला काहीतरी व्हायचंय इन एज्युकेशन फील्ड, सो माझं असं होतं की मला क्रिमिनल सेक्टर मध्ये करायचं. मग ते लाईक IPS असो, कारण ते IBS त्या क्रिमिनल सेक्टर मध्ये असतात, ते असो, किंवा CID ऑफिसर वगैरे, असं लहानपणीचे आपल्याशी एक नॉर्मल विचार असतात की हे मी करू शकते. तेव्हा मला असं वाटलं की, आणि मला बोलायची खूप आवड आहे, म्हणजे एक्सप्रेस व्हायची. मी जिथे जाईल ना तिथे मी एक्सप्रेस होणार. सो माझ्यासाठी मला असं वाटलं की लॉयर हे बेस्ट प्रोफेशन आहे. ऍडव्होकेसी मी छान करू शकते, कारण की मी छान एक्सप्लेन करू शकते. आणि सेकंड थिंग, ऍडव्होकेट हे ऑफिसर्स असतात, लाईक की नोकरी म्हणून रोज डेली बेसिसवर करायची गोष्ट नाहीये. तर मी माझ्या कन्व्हिनियन्सने करू शकते, हे पण मला वाटलं. आणि मला असं वाटलं की माझं पर्सनॅलिटी दिसेल असं एज्युकेशनल फील्ड मधलं ती गोष्ट आहे, सो मी ती केलं. आणि हे पण जसं मी सांगितलं मॉडेलिंगसाठी पण, जेव्हा मी मॉडेलिंगसाठी हे ऑपॉर्च्युनिटी लोकांसाठी क्रिएट करेल ना, तेव्हा मी जेव्हा ऍडव्होकेट असेल तेव्हा मला अजून स्टँड घेता येईल मुलींसाठी.
त्यांच्या सेफ्टीसाठी अजून पुढे जाऊन त्यांच्या मम्मी पप्पांना पण समजवणं इझी राहील की मी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते ह्या फील्डमध्ये. आणि जर का खरंच त्यांना काही अडचण येत असेल तर मी ऍज अ लॉयर खरंच स्टँड होऊ शकते आणि मी त्यासाठी स्टँड होणारच. एक रोल मॉडेल असतो सगळ्यांचा. सपोज तुम्ही लॉयर म्हणता, तुम्ही कुठल्या तरी मूवी बघितला असताल की त्याच्या थ्रू तुम्हाला वाटलं असेल की हा खूप भारी लॉयर आहे, मला म्हणजे खूप बोलतोय भारी, तर त्याच्यावरून मी लॉयर बनणार. किंवा तुम्ही कुठल्या मॉडेलला फॉलो केला असेल, त्याच्या तुमचे कोणते रोल मॉडेल होते का? आता हे मी माझ्या आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोलले, तुम्हाला पण वाटेल की ही खूप सेल्फ ऑब्सेस्ड आहे, पण माझी रोल मॉडेल मी स्वतःच आहे. कारण की मला असं वाटतं प्रत्येक जण त्यांच्या जागेवर बेस्ट असतो. प्रत्येकाची लाईफ आणि पाथ आणि सर्कमस्टान्सेस सेम नाहीत होऊ शकत. सो माझ्या एक्सपिरियन्सने मला जितकं बेस्ट देता येऊ शकतं तितकं मी दिलंय, माझ्या चुकींमधून शिकले. सो माझा पास्टच हे माझं रोल मॉडेल आहे आणि मी माझीच रोल मॉडेल आहे असं म्हणू शकते. कारण की येस, त्या फील्ड मधले बेस्ट जसे की सुष्मिता मॅम मॉडेलिंग फील्ड मध्ये मिस युनिव्हर्स होत्या 1996 मध्ये वगैरे, ऍज अ मॉडेल त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट वगैरे, तर त्या ऑब्विसली माझ्यासाठी खूप मी त्यांना खूप रिस्पेक्ट वेने आणि रोल मॉडेल टाईप बघू शकते. पण असं तर म्हणू नाही शकत की त्यांच्यात माझा सगळा एक्सपिरियन्स सेम होता सो मी त्यांना फॉलो करून मी पण सक्सेस होऊ शकते, असं होऊच शकत नाही. तो माझे एक्सपिरियन्स हे माझे रोल मॉडेल आहेत आणि मी स्वतःचीच रोल. तुम्ही आम्हाला हेडलाईन दिली की माझी रोल मॉडेल मीच. येस येस येस, राईट. आणि मला असं वाटतं की कोणाचा तरी एक्सपिरियन्स मधून शिकणं बेस्ट आहे, पण त्यांचा पाथवे फॉलो करून कोणी सक्सेस नाही होऊ शकत. तर मला असं पर्सनली म्हणणं आहे की दुसऱ्यांना आवडेल नाही आवडेल, आणि खरंच मोठ्या अशा लॉयर मध्ये पण खूप मोठे लॉयर आहेत, पण मला नाही माहिती की मी एकच केस लाईफ मध्ये घेईल पण ती तितक्या नीडी पर्सनची असेल, तर त्यांच्यासाठी ते बेस्ट असेल, माझ्यासाठी हे बेस्ट असेल. बरोबर. एखादा खूप गरजूवंत व्यक्ती, भले तो खूप रिच नाही, मीडियात नाही आला, पण त्याच्या लाईफ मध्ये जर का मी बेस्ट रोल प्ले करते तर मी माझी रोल मॉडेल नक्कीच होऊ शकते इन ऍडव्होकेट फील्ड. बरोबर. थँक्यू व्हेरी मच तुमचा टाइम दिल्याबद्दल. आम्हाला आम्ही खूप खूप शिकलो तुमच्याकडून आता एटिकेट्स बद्दल, आणि व्ह्युअर्स पण तुमचे रील्स बघून खूप खूप शिकतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू.